नमस्कार मित्रांनो, मी अभिजित सर्वज्ञ आर्य इंजिनिअरिंग अकॅडमीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे मित्रांनो. चला तर बघूया आपण डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर. आपण काय करतोय आता, नवीन कोर्स आपण घेऊन आलोय मित्रांनो, डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर. हा कोर्स पुणे युनिव्हर्सिटीचा आहे मित्रांनो. ठीक आहे, बघा मी तुम्हाला सगळ्या डिटेल्स सांगणार आहे या ठिकाणी. ठीक आहे, तर चला तर आपण टाईम न घालवता आता डायरेक्ट मुद्द्याकडे हात घालू. बघा मित्रांनो, तुम्हाला डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर हा SPPU ला कोर्स आहे मित्रांनो. SPPU ला, ठीक आहे, पुणे युनिव्हर्सिटीचा हा कोर्स आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग या ब्रँचसाठी मित्रांनो हा कोर्स आहे. ठीक आहे, आणि हा कोर्स कोणत्या इयरला आहे, तर हा कोर्स 3rd इयरचा कोर्स आहे. हा 3rd इयर आणि हा 2019 पॅटर्नचा कोर्स आहे. ठीक आहे, बघा ह्याला लास्टला अपडेट कधी केलंय, विथ इफेक्ट ऑफ 2021 ला अपडेट झालेला आहे. सेमिस्टर 5वं सेमिस्टरला हा कोर्स आहे. कंपल्सरी सब्जेक्ट आहे, इलेक्टिव्ह वगैरे काही नाही. तुम्हाला हा कंपल्सरी सब्जेक्ट द्यायचाच आहे मित्रांनो. बघा कोर्स कोड याचा 30100003. ठीक आहे, बघा 301003 हा तुमचा काय रे, हा तुमचा कोर्स कोड आहे. आणि क्रेडिट याला 3 आहेत. ठीक आहे, हे क्रेडिट तुम्हाला लास्टच्या एक्झामला ज्यावेळेस तुमची मार्कशीट येते ना मित्रांनो, त्यावेळेस तुम्हाला याचं काय असतं रे, याचा क्रेडिट तुम्हाला त्या ठिकाणी दिसत असतात. बघा डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर बद्दल आपण बघतोय. कशाशी, डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर. बघा मित्रांनो, तुमच्या 5th सेमचा सगळ्यात हार्ड कंटेंट आहे हा, आणि तसा बघायला गेला तर सगळ्यात सोपा सब्जेक्ट. मी सोपा ह्या अर्थाने म्हणतोय की या सब्जेक्टमध्ये जर तुम्ही व्यवस्थितपणे जर अभ्यास केला, स्टडी केला किंवा व्यवस्थित तुम्हाला जर गायडन्स मिळालं तर या सब्जेक्टमध्ये तुम्ही 100% स्कोरिंग करणार मित्रांनो. कारण बाकीचे जे सब्जेक्ट आहेत, ठीक आहे, हायड्रोलॉजी आणि वॉटर रिसोर्स सोडला तर बाकीच्या ऑलमोस्ट सगळ्या सब्जेक्टमध्ये थेरी कंटेंट हा मॅक्झिमम आहे मित्रांनो. म्हणून तुम्हाला एकच चान्स आहे स्कोरिंगचा, तो म्हणजे डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर मित्रांनो. जर तुम्ही डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चरला जर तुम्ही 100 पैकी 80+ मार्क मिळवले तर या सेमिस्टरला आरामात तुम्ही 70 ते 75% पुढेच 100% असणार. का, कारण या सब्जेक्टला जर तुम्ही चांगले मार्क मिळवले तर तुमचं ऑटोमॅटिक सगळं स्कोरिंग होतं. बघा तुमचं स्कोरिंग फक्त आणि फक्त या सब्जेक्टवरती या सेमिस्टरचं डिपेंड आहे. अदरवाईज तुमचं स्कोरिंग होत नाही. तुम्ही पहिल्या 2-3 मध्ये येऊ शकत नाही. बघा मित्रांनो, जर तुम्हाला व्यवस्थित जर याचा कंटेंट तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर पहिल्यांदा तुम्हाला हे समजून घेतलं पाहिजे, हा सब्जेक्ट नेमका आहे तरी काय. बरोबर, जे डिप्लोमाचे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी हा नवीन सब्जेक्ट नाही मित्रांनो, पण जे 12वी करून आलेले स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी स्टील स्ट्रक्चर हा वेगळा सब्जेक्ट आहे. ठीक आहे, तर आपण वेळ न घालवता पुढे जाऊया. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला याचा सिलेबस सांगतोय. सिलेबस कसा असेल, ठीक आहे, तर बघा सिलेबस कसा असेल मित्रांनो, तर बघा या ठिकाणी सिलेबसमध्ये तुमचे 6 युनिट आहेत. ऑलमोस्ट तुमच्या बऱ्यापैकी सर्व एक्झामच्या सब्जेक्टमध्ये, म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगचा कोणताही सब्जेक्ट घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला 6 युनिट आहे मित्रांनो. बघा 6 युनिटमधले पहिला युनिट आहे डिझाईन ऑफ फिलॉसॉफी अँड टेन्शन मेंबर. ठीक आहे, बघा याच्यामध्येच कनेक्शन पण आहेत. या ठिकाणी कनेक्शनचा काही उल्लेख केलेला नाही, पण तुम्हाला कनेक्शन पण आहेत. वेल्डेड कनेक्शन आहे, रिवेटेड कनेक्शन आहे आणि बोल्टेड कनेक्शन आहे. ठीक आहे, बघा नेक्स्ट आहे तुमचा डिझाईन ऑफ कॉम्प्रेशन मेंबर अँड कॉलम. बघा डिझाईन ऑफ कॉम्प्रेशन मेंबर अँड कॉलम हा तुमचा 2nd युनिट आहे मित्रांनो. बघा 3rd युनिट आहे इसेंट्रिक लोडेड कॉलम अँड कॉलम बेसिस. बघा 2nd आणि 3rd युनिट हा फक्त कॉलम वरती आहे. बघा कॉम्प्रेशन मेंबर अँड कॉलम अँड लोडेड मेंबर अँड कॉलम बेसिस. ठीक आहे, नेक्स्ट बघा आपण फक्त बघूया, कारण हे तुम्हाला आत्ता कितीही सांगितलं तरी डिटेलमध्ये त्याचा काही उपयोग होणार नाही. एक जस्ट गो थ्रू जा, कोणकोणते युनिट आहेत हे तुम्हाला या ठिकाणी कळून जायला पाहिजे. एवढाच या ठिकाणी हा सिलेबस कंटेंट दाखवण्यामागचा उद्देश आहे मित्रांनो. बघा डिझाईन ऑफ फ्लेक्झरल मेंबर. फ्लेक्झरल मेंबर म्हणजे तुमचा काय रे, अशा टाईपचा मेंबर असेल, जर असा लोड आला तर याला काय म्हणतो रे आपण, फ्लेक्झरल मेंबर म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा तुमचा बीम असेल, फ्रेम्स असतील. ठीक आहे, तर हे कशामध्ये येतं, डिझाईन ऑफ फ्लेक्झरल मेंबर. नेक्स्ट आहे डिझाईन ऑफ इंडस्ट्रियल स्ट्रेसेस अँड गॅन्ट्री गर्डर. ठीक आहे, इंडस्ट्रियल स्ट्रेस म्हणजे जे तुमचे MIDC मध्ये स्ट्रेसेस असतात
कंपन्या असतात, ठीक आहे, ॲटोमोबाईल कंपन्या, त्या ठिकाणी बऱ्यापैकी स्ट्रसचं कन्स्ट्रक्शन असतं आणि गॅन्ट्री गर्डर त्याच ठिकाणी असतो ज्या ठिकाणी काय करायचं, क्रेनचा यूज केलेला असतो, त्या ठिकाणी आपण गॅन्ट्री गर्डर यूज करतो मित्रांनो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 6वा, डिझाईन ऑफ वेल्डेड प्लेट गर्डर. ठीक आहे. आता हा वेल्डेड प्लेट गर्डर जर बघायचा असेल तर एकदम योग्य जागा बघा, ज्याला कुणाला डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर बघा DSS किंवा बघा डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर DSS या सब्जेक्ट विषयी जर तुम्हाला याचे इलेमेंट प्रॅक्टिकली कुठे आहेत हा जर क्वेश्चन तुम्हाला जर एक्झामिनरने विचारला किंवा तुमच्या कोणत्याही लोकांनी विचारला तर एकच तुम्हाला ठिकाण आहे ज्या ठिकाणी डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चरचे टेन्शन मेंबर पण आहे, नंतर डिझाईन ऑफ कॉम्प्रेशन मेंबर किंवा कॉलम पण त्या ठिकाणी, कॉलम लोडेड किंवा कॉलम बेस पण त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल, फ्लेक्झरल मेंबर पण त्या ठिकाणी पाहायला मिळेल, स्ट्रस पण मिळेल, गॅन्ट्री गर्डर पण मिळेल, वेल्डेड प्लेट गर्डर पण त्या ठिकाणी मिळेल. अशी एकच जागा आहे मित्रांनो, ते म्हणजे कुठलंही रेल्वे स्टेशन. कोणत्याही रेल्वे स्टेशनवर जा मित्रांनो, आपल्या पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकदम भरपूर असे रेल्वे स्टेशन्स आहेत मित्रांनो, त्या ठिकाणी गेलात की फक्त आणि फक्त तुम्हाला स्टीलचं स्ट्रक्चरच त्या ठिकाणी दिसेल. त्या ठिकाणी फुटपाथ आहे बरोबर, त्या फुटपाथवर तुमचं वॉटर शेड तुम्ही कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, म्हणजे शेड टाकलेलं आहे प्लॅटफॉर्मवरती, म्हणजे रूफ शेड आहे त्या ठिकाणी तुम्हाला बसण्यासाठी. ते शेड बघा, त्या ठिकाणी कॉलम आहेत, बीम आहे, स्ट्रस आहे. ठीक आहे. नंतर बघा हे वेल्डेड प्लेट गर्डर जर तुम्ही त्या ठिकाणी फुट ओव्हर ब्रिज जर पाहिला असेल रेल्वे स्टेशनवरती, म्हणजे एक बघा तुमचे 2 प्लॅटफॉर्म असतात मित्रांनो असे रेल्वे स्टेशनला, जर आपण टॉप व्ह्यू पाहिला तर असे हे 2 प्लॅटफॉर्म असतात आणि या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी मधून अशा 2 लाईन गेलेल्या असतात. कशाच्या असतात? ह्या ट्रेनच्या लाईन असतात बघा. ठीक आहे. तर हे जे 2 प्लॅटफॉर्म आहेत बघा मित्रांनो, हे जे 2 प्लॅटफॉर्म आहेत तुमचे बघा, हे जे 2 प्लॅटफॉर्म आहेत, तर ह्या प्लॅटफॉर्मवरून बघा या प्लॅटफॉर्मवरती जाण्यासाठी तुम्हाला हा काय करावा लागतो, तुमचा जो ट्रॅक आहे हा तुम्हाला क्रॉस करावा लागतो बरोबर. पण क्रॉस करायला गव्हर्नमेंटने अलाउड केलेलं नाही, तर तुम्हाला काय करावं लागतं रे, या ठिकाणी एक ब्रिज कन्स्ट्रक्ट करावा लागतो बघा. या ठिकाणी या साईडनं जायचं, इथून वरतून जायचं आणि पुन्हा खाली उतरायचं. या प्लॅटफॉर्मवर तुम्ही येता तर हे ब्रिज या ठिकाणी गर्डर यूज केलेत, प्लेट गर्डर यूज केलेत, त्या ठिकाणी त्याचं तुम्हाला पाहण्यासाठी यूज होऊ शकतो मित्रांनो. बघा आता आपल्याला मुद्दा काय मित्रांनो, मुद्दा हा आहे की हे स्ट्रक्चर कुठे पाहायला मिळतील, तर हे स्ट्रक्चर प्रत्येक रेल्वे स्टेशनवरती पाहायला मिळतील, प्रत्येक रेल्वे स्टेशनला मिळतील. नेक्स्ट मुद्दा आपला आहे मित्रांनो की हा सिलेबस काय आहे, सिलेबस पाहिला. आता मुद्दा हा आहे की हा सिलेबस स्टडी कशातून करायचा. ठीक आहे मित्रांनो, हा सिलेबस तुम्ही स्टडी कशामधून करणार बघा, स्टडी कशामधून करणार, तर मी तुम्हाला एकदम बेस्ट मटेरियल सांगतो. याच्यासाठी मटेरियल काय लागतं तर मी तुम्हाला मटेरियल सांगणार आहे. ठीक आहे. याच्यासाठी तुम्हाला मी मटेरियल सांगणार आहे बघा मित्रांनो. बघा मटेरियल काय, डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चरला मटेरियल काय लागतं, तर डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चरला तुमचा सिलेबस कंटेंट महत्त्वाचा आहे. कंटेंट म्हणजे काय, मी जे आत्ता युनिट सांगितले मित्रांनो, ते युनिट कशात मिळतील, तुम्ही टेक मॅक्सचं घ्या, निरालीचं घ्या, टेक न्यू, टेक नॉलेज, असे बरेचसे मार्केटमध्ये बुक आहेत. कोणतंही एक बुक घ्या मित्रांनो, कोणतंही एक बुक घ्या. ठीक आहे. ते बुक कशासाठी घ्यायचं आहे, किंवा डिकोडर असेल किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असतील, कोणतंही एक बुक घ्या. त्याच्यातून आपल्याला हे गाईड म्हणजे हे इन्फॉर्मेशन मिळते की तुम्हाला नेमकं करायचं काय बरोबर. आता नेमकं करायचं काय हे ठरवण्यासाठी सर्वात बेस्ट ऑप्शन असतो मित्रांनो तुमचे क्वेश्चन पेपर. तर तुम्ही क्वेश्चन पेपर घ्या, क्वेश्चन पेपर आहेत तुमच्याकडे, युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती पण आहेत आणि मी तुम्हाला 2 क्वेश्चन पेपर या ठिकाणी दाखवणार पण आहे बघा मित्रांनो. म्हणजे क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करायचं, म्हणजे क्वेश्चन पेपर ॲनालिसिस केल्यानंतर आपल्याला हे कळेल की या पूर्ण सब्जेक्टमध्ये प्रॉब्लेम किती मार्कचे आहेत, म्हणजेच न्यूमरिकल प्रॉब्लेम किती मार्कचे आहेत आणि थेरी किती मार्कची आहे. त्यावेळेस आपल्याला काय होईल, या सगळ्या गोष्टी कळतील. नेक्स्ट पॉइंट येतो की हा कंटेंट मिळेल कुठे, तर हा कंटेंट तुमच्या ह्या सर्व सांगितलेल्या मी बुकमध्ये पण मिळेल किंवा एखादं रेफरन्स बुक तुमच्याकडे पाहिजे मित्रांनो. बघा रेफरन्स बुक म्हणलं की आपल्या अंगावर काटा येतो ना म्हणणं ना. तुम्हाला काय करावं लागेल, ते
रेफरन्स बुक घ्यावंच लागेल आणि ते रेफरन्स बुक मी तुम्हाला आज ठिकाणी दाखवतोय. बघा, हे आहे लिमी स्टेट ऑफ स्टील स्ट्रक्चर. सिव्हिल इंजिनिअरिंगचे पप्पा म्हणलं तरी चालेल यांना, SK डुग्गल. ठीक आहे, बघा इतके बेस्ट बुक यांचे आहेत मित्रांनो. एकदम छोटं बुक आहे, पण तुम्हाला याच्यामध्ये डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चरचा प्रत्येक ईच अँड एव्हरी कंटेंट एकदम डिटेलमध्ये आणि एकदम बेस्ट क्वालिटीचा मिळणार आहे. जो कंटेंट आय होप सो म्हणजे किंवा माझ्या माहितीस्तव प्रत्येक पब्लिकेशनच्या बुकने उचललेला आहे. ॲज इट इज कॉपी म्हणजे एक वर्ड सुद्धा इकडे तिकडे नाही, एक वर्ड सुद्धा इकडे तिकडे नाही. सगळे डायग्राम सुद्धा ॲज इट इज, लेबल सुद्धा चेंज केलेले नाही. जे तुम्ही मोठ्या मोठ्या अकॅडमी बघताय ना गेटसाठी, त्यांनी सुद्धा, आता मी या ठिकाणी नाव घेणार नाही, ठीक आहे, किंवा जे तुम्ही आता मी तुम्हाला बुक सांगितले, पब्लिकेशन सांगितले, ह्यांनी सुद्धा ॲज इट इज कॉपी केलं हे सगळं. म्हणून जर तुम्हाला एकदम व्यवस्थित कंटेंट आणि डिटेलमध्ये कंटेंट पाहायचं असेल तर तुम्हाला हे बुक स्टील स्ट्रक्चरसाठी बुक घेऊन तर ठेवा. भले तुम्ही तुमच्याकडे सगळा हा लोड भरपूर आहे, तुम्ही सब्जेक्ट जास्त शिकताय किंवा तुम्हाला प्रिपरेशन जास्त करायचंय, पण मित्रांनो हे बुक घेतल्याशिवाय तुम्ही 100% मार्क मिळवू शकत नाही, ही मी तुम्हाला खात्री देतो. ठीक आहे, म्हणून हे बुक घ्या. हे बुक तुम्हाला नियर अबाउट 100-400 रुपयाला येतं. MC ग्रो हिल एज्युकेशनचं आहे, टाटाचं आहे. ठीक आहे, तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. नेक्स्ट आहे तुम्हाला IS कोड पाहिजे मित्रांनो. बघा IS कोड, IS 800. बघा मी काय काय लागते हे तुम्हाला लिहून देतो. फर्स्ट आहे तुम्हाला टेक्स्ट बुक पाहिजे. सेकंड, किंवा तुम्ही फर्स्ट असं कन्सिडर करू शकता, तुम्हाला काय पाहिजे रे, फर्स्ट तुम्हाला क्वेश्चन पेपर पाहिजेत, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहिजेत. PYQ हे तुम्हाला कुठे मिळतील रे, युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती, किंवा डिकोडर आहेत, किंवा तुमच्या लायब्ररीमध्ये जा, लायब्ररीमध्ये हे सगळे क्वेश्चन पेपर तुम्हाला मिळतील. सेकंड पॉइंट आहे टेक्स्ट बुक कोणतं पाहिजे. टेक्स्ट बुक कोणतंही घ्या मित्रांनो, कोणतंही घ्या, सगळे एकाच माळ्याचे मणी आहेत. पूर्ण आणि व्यवस्थित कंटेंट तुम्हाला कुठूनच मिळणार नाही. ठीक आहे, टेक्स्ट बुक कोणते घ्या, हे फक्त रेफरन्ससाठी असतं. म्हणजे काय, पाठीमागच्या पेपरमध्ये कसे क्वेश्चन विचारलेत आणि एक तुम्हाला आयडिया की हे क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा आहे, बस, याच्या व्यतिरिक्त काही नाही. नेक्स्ट बघा, थर्ड आहे रेफरन्स बुक. आता रेफरन्स बुक घ्यावंच का मित्रांनो, बघा ज्याची इच्छा आहे तो घेऊ शकतो, किंवा ज्याला इच्छा वाटत नाही, ज्याला वाटतं नको बाबा कशाला घ्यायचंय, कशाला पैसे खर्च करायचे. मित्रांनो तुम्ही एकदा बाहेर जेवायला गेला तर एवढे पैसे तुम्ही खर्च करता, 400-500 रुपये खर्च करता. सेकंड हँड घ्या मित्रांनो, तुम्हाला 400-500 रुपयामध्ये हे बुक मिळून जातं. बघा मित्रांनो, रेफरन्स बुक कळालं आपल्याला कोणतं पाहिजे, SK डुग्गल. ठीक आहे, SK डुग्गल सरांचे भरपूर बुक आहेत मित्रांनो. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियलचं पण आहे, ठीक आहे, स्टील स्ट्रक्चरचं पण आहे, बरेचसे बुक आहेत. बघा मित्रांनो, नेक्स्ट आहे फोर्थ तुमचा, आणखी कोणते कोड लागतात तर IS कोड लागतात तुम्हाला. IS कोडमध्ये काय रे, तर IS कोडमध्ये IS 800. बघा IS 800 2007. बघा IS 800 2007. आणि सेकंड लागतो स्टील टेबल लागतो. स्टील टेबल तुम्हाला ABC मध्ये तुम्हाला मिळतो किंवा कुठेही मिळेल, एकदम कमी किमतीत मिळतो. आता मला त्याची प्राइस सांगता येणार नाही कारण वेगवेगळ्या प्राइस आहेत तुमच्या स्टील टेबलच्या. स्टील टेबल एक लागणार आहे. ठीक आहे, तर एवढा कंटेंट तुम्हाला याच्यासाठी लागणार आहे. लोडिंगचा काही कंटेंट असेल, स्लो लोड असेल किंवा बाकीचे लोड आहेत त्याच्यासाठी IS 875 हा पण तुम्ही घेऊन ठेवा. सर्वात महत्त्वाचं, हे सगळे कोड तुम्हाला एक्झाममध्ये अलाउड आहेत, तुम्ही घेऊन बसू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, जे की तुम्हाला कोणीही सांगणार नाही, हे लक्षात ठेवा, तुम्हाला ह्या कोडमध्ये तुम्हाला सर्व कंटेंट जे तुम्हाला मी चॅप्टर सांगितले, जे युनिट सांगितले, ह्या सगळ्या युनिटचा कंटेंट याच्यामध्ये आहे, सगळ्या स्टेप याच्यामध्ये आहेत. त्या फक्त तुम्हाला काय करायच्यात, त्या कुठे आणि कोणत्या कंटेंटच्या कोणत्या पेजवरती आहेत किंवा कोणत्या सेक्शनमध्ये आहेत हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्यावेळेस तुम्हाला ते पटकन एक्झाममध्ये ओपन करता येतं आणि तुम्ही काय करता मित्रांनो, ते तुम्ही ओपन करून त्या ठिकाणी योग्य स्टेप
लिहून तुम्ही पेपर काय करू शकता, व्यवस्थितपणे सॉल्व करू शकता. ठीक आहे, तुम्हाला काय काय समजलं, काय काय लागणार आहे हा कंटेंट तुम्हाला समजला. बघा आपल्या आर्य इंजिनिअरिंगच्या टेलिग्राम पेजवर या, डायरेक्ट तुम्ही टेलिग्रामवरती आर्य इंजिनिअरिंग अकॅडमी सर्च करा. आर्य इंजिनिअरिंग अकॅडमी, डायरेक्ट टेलिग्रामवरती सर्च करा ARYA, आर्य इंजिनिअरिंग अकॅडमी. तुम्हाला टेलिग्रामवरती आपला चॅनल दिसेल, त्या चॅनलला जॉईन करा. त्या ठिकाणी तुम्हाला हा सर्व कंटेंट मी दिलाय. PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पण आहेत, टेक्स्टबुक तुम्हाला ते घ्यावं लागेल मित्रांनो, ते काय मी दिलेलं नाही. नंतर रेफरन्स बुक ते पण तुम्हाला घ्यावं लागेल. बघा काही वेबसाईट पण आहेत, त्या ठिकाणी तो रेफरन्स बुक पण आहे. पण मी सजेस्ट करेन मित्रांनो, हे असलं ऑनलाईनच्या नादी लागण्याऐवजी किंवा ऑनलाईन पेजेस रीड करण्याऐवजी तुम्ही काय करा मित्रांनो, सरळ एखाद्या बुक शॉपमध्ये जा आणि हे बुक तुम्ही घेऊन या. IS कोड हे तुम्हाला मी त्या ठिकाणी प्रोव्हाइड करेन, ते तुम्ही डाउनलोड करा आणि त्याची झेरॉक्स काढून तुमच्याजवळ ठेवा. बघा मित्रांनो, आता आपली स्ट्रॅटर्जी काय आहे हे बघण्याच्या अगोदर आपण काय करूया मित्रांनो, तर आपण क्वेश्चन पेपर बघूया कसा असतो. बघा एक क्वेश्चन पेपर तुम्हाला दाखवला ना, तुम्हाला लगेच सगळा अंदाज येऊन जाईल. बघा मित्रांनो, हा क्वेश्चन पेपर आहे 70 मार्क्सचा. किती मार्क्सचा आहे? 70 मार्क्सचा. बघा मित्रांनो, हा क्वेश्चन पेपर आहे तुमचा 70 मार्क्सचा. चला बघा, हा क्वेश्चन पेपर आहे तुमचा 70 मार्क्सचा. बघा डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर कोड आहे, बरोबर. नंतर TE सिव्हिलचा पेपर आहे. ठीक आहे. बघा आता सर्वात महत्वाचं काय, तर या ठिकाणी तुम्हाला या इन्स्ट्रक्शनमध्ये कोणता डाटा दिलाय रे, तर बघा नीट स्केच काढायच्यात, फिगर टू बी राईट इंडिकेट फुल मार्क, फिगर काढा, FY 250 कन्सिडर करा किंवा 450 ग्रेड ऑफ स्टील कन्सिडर करू शकता. जर ॲझ्युम करायचा असेल तर इथं 500 करायचा नाही, विषय संपला. बघा इथं दिलाय FY 250 किंवा FE 410 हा तुम्हाला ग्रेड यूज करायचा आहे स्टीलचा. टेक अल्टिमेट स्ट्रेस इन बोल्टचा अल्टिमेट स्ट्रेस म्हणजेच काय रे, FUB ही एक व्हॅल्यू असते, ती व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला 400 न्यूटन पर mm². एक जस्ट आपण बघतोय मित्रांनो, हे तुम्हाला काय लागत नाही, पण एक तुम्ही हा सब्जेक्ट अभ्यास करायच्या अगोदर तुम्हाला एक इन्फॉर्मेशन पाहिजे या सब्जेक्टमध्ये काय आहे हे मी तुम्हाला सांगतोय. बघा ॲझ्युम सुटेबल डाटा इफ नेसेसरी, ॲझ्युम करू शकता. यूज ऑफ इलेक्ट्रॉनिक पॉकेट कॅल्क्युलेटर IS 800-2007 म्हणजे मी तुम्हाला आत्ता सांगितलेला IS कोड अँड स्टील टेबल आर अलाउड. बघा तुम्हाला काय अलाउड आहे, IS कोड एक अलाउड आहे आणि सेकंड तुमचा स्टील टेबल अलाउड आहे. म्हणजे ह्या दोन गोष्टी IS कोड आणि स्टील टेबल हे तुम्हाला अलाउड आहे. यूज ऑफ सेल फोन इज प्रोहिबिटेड इन द एक्झामिनेशन हॉल. तुम्हाला मोबाईल वगैरे किंवा चिठ्ठ्या चपाट्या घेऊन एक्झाम मध्ये जाता येणार नाही मित्रांनो. ठीक आहे, कारण आपण बघा इंजिनिअरिंगला आलोत, आपलं एक स्टँडर्ड आहे. ठीक आहे, आपलं एक स्टँडर्ड आहे, अभिमानानं स्वाभिमानानं पास व्हायचं मित्रांनो. हे काय खूप मोठा हार्ड सब्जेक्ट नाही, पण आजपर्यंतचा डेटा जर पाहिला ना तुम्ही, बऱ्यापैकी पोरं ह्याच्यात फेल आहेत. का फेल आहेत? कारण ह्याचा इतका मोठा भाऊ केलाय किंवा इतकं मोठं ह्याचं एक असं आपण नाही का म्हणत, एखाद्याची इतकी दहशत असते आणि तसं बघायला गेलं एकदम फुसका माणूस असतो तो, पण तशी झाली या स्टील स्ट्रक्चरची इतकी दहशत झाली की तुम्ही ह्याच्यात अभ्यास करायचा तुमचा इंटरेस्टच तयार होत नाही मित्रांनो. पण एकदम सोपा सब्जेक्ट आहे, तुम्ही स्कोर करणार इतका सोपा सब्जेक्ट आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा आता आपण क्वेश्चन बघू. क्वेश्चन कसे येतात, थेअरी किती मार्कला येते किंवा प्रॉब्लेम किती मार्कला येतात मित्रांनो, हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्या पॉईंट ऑफ व्ह्यू अभ्यास करायचा. म्हणजे बघा एखादा कॅन्डिडेट असा असतो ज्याला खूप थेअरी लिहिता येते पण प्रॉब्लेम लिहिता येत नाहीत म्हणजे फॉर्म्युलेत लक्षात राहत नाहीत. पण आता आपण काय करायचं बघा, किंवा एखादा असा असतो प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात, थेअरीज लक्षात राहत नाही. मग ह्या केसमध्ये काय करायचं, ज्यांनी त्यांनी आपलं ठरवायचं की आपल्याला या सब्जेक्टमध्ये कोणत्या भागावर जास्त अभ्यास करायची किंवा जास्त प्रिपरेशन करायची गरज आहे मित्रांनो. बघा आता क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय, स्टेट अँड एक्सप्लेन इन ब्रीफ टाइप ऑफ कॉलम बेसिस. आता तुम्ही बघा हा 70 मार्कचा पेपर आहे, म्हणजे हा कशाला रे, एंड सेमला पेपर आहे, हा एंड सेमिस्टरला पेपर आहे.
ठीक आहे. म्हणजे एंड सेमिस्टर म्हणल्यावर ह्याच्यात किती युनिट आले रे? ह्याच्यात फक्त युनिट आले युनिट नंबर 3, युनिट नंबर 4, युनिट नंबर 5, युनिट नंबर 6. म्हणजे 4 युनिटवरतीच तुमचा पेपर आहे. पहिल्या 2 युनिटवरती तुमची इनसेम झालेली आहे मित्रांनो. ते पेपर मी दाखवणार आहे, डोंट वरी. बघा आपण डायरेक्ट 70 मार्कला हात घातलेला आहे. पहिलं बघा, स्टेट अँड एक्सप्लेन इन ब्रीफ टाइप ऑफ कॉलम बेसिस. कॉलम बेसिसवरती तुम्हाला थेरी विचारली आहे, थेरी 3 मार्कला विचारली. ठीक आहे, चला चेक. म्हणजे बघा हा प्रॉब्लेम आहे, दिसता क्षणी तुम्हाला काय दिसतंय रे? या ठिकाणी तुम्हाला व्हॅल्यू दिसते, म्हणून ह्याच्या नादीच लागायचं नाही. म्हणजे हा प्रॉब्लेम आहे. बघा 14 मार्क. आणि सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा मित्रांनो, या ठिकाणी 14 मार्कला प्रॉब्लेम येतात. म्हणजे तुम्ही आरामात, तुम्हाला 5-6 टाईपचे म्हणजे 4-5 टाईपचे जरी प्रॉब्लेम आले तरी तुम्ही आरामात काय करू शकता? सॉल्व्ह करू शकता. बघा मित्रांनो, नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये ए आहे, बी आहे. ए मध्ये काय रे? पुन्हा तुम्हाला काय विचारले? क्लास ऑफ सेक्शन शोधायचा आहे. बकलिंग क्लास ऑफ सेक्शन म्हणजे हा पण प्रॉब्लेम आहे. 14 मार्कचा हा पण प्रॉब्लेम आहे. बघा मित्रांनो, एकच क्वेश्चन थेरीचा आलाय पहिल्यामध्ये आणि दुसऱ्यामध्ये. पहिल्याला दुसरा ऑर असतो, ह्याच्यातला एकच कोणता तरी सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा. बघा मित्रांनो, नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 3 तरी सॉल्व्ह करा किंवा क्वेश्चन नंबर 4 तरी सॉल्व्ह करा. आता 3 मध्ये काय रे? पहिला पुन्हा थेरी आला, बरोबर. मागच्या मध्ये पण एक थेरी होता, आत्ता पण एक थेरी आला. म्हणजे इन शॉर्ट 8 मार्कची थेरी आहे तुम्हाला कन्फर्म. बघा नंतर प्रॉब्लेम, नंतर 2 प्रॉब्लेम. ठीक आहे, नेक्स्ट पुढे चला, जस्ट बघत चला की काय आहे काय नाही. ठीक आहे, नंतर बघा पुन्हा या ठिकाणी बघा 17 मार्कचे पेपर आहेत तुम्हाला. ठीक आहे, बघा 17 मार्कचे पेपर आहेत. 17 मार्कचे पेपर आहेत, म्हणजे सॉरी 17 मार्कचे तुम्हाला क्वेश्चन आहेत. नंतर बघा इथे पण वरला 17 मार्कचा क्वेश्चन आहे. अरे मित्रांनो, 3 जरी क्वेश्चन सॉल्व्ह केले, बघा 3 जरी सॉल्व्ह केले तर तुम्ही पास होता आरामात. 3-4 क्वेश्चन सॉल्व्ह केले की तुम्ही आरामात पास आहे. पण व्यवस्थित सॉल्व्ह केले की तुम्ही आरामात पास होऊ शकता. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे बघा 7वा-8वा क्वेश्चन. हा तुमचा लास्टचा क्वेश्चन असेल, यानंतर तुम्हाला क्वेश्चन येणार नाहीत. बघा ठीक आहे. बघा आता ह्यानंतर काय रे? इथं पण एक थेरी आहे, हा प्रॉब्लेम आहे. इथं थेरी आहे, प्रॉब्लेम आहे. म्हणजे तीन कंपल्सरी थेरी असणारे क्वेश्चन होते. म्हणजे 4-3 12 मार्कची तुम्हाला इन शॉर्ट बघा 12 मार्कची तुम्हाला काय येते रे? 12 मार्कची थेरी कंपल्सरी. ठीक आहे, थेरी येते. आणि राहिलेले मग किती मार्क राहिले? तर बघा 62 मार्क्सची काय येते रे? न्यूमरिकल येतात. न्यूमेरिकल बघा 62 मार्कचे काय येतात? न्यूमरिकल येतात. तर एक एनालिसिस होतं. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट कळाली, स्टील स्ट्रक्चर हा सब्जेक्ट पूर्ण न्यूमरिकल आहे. क्लिअर आहे? स्टील स्ट्रक्चर हा सब्जेक्ट पूर्ण न्यूमरिकल आहे. मग तुम्हाला जास्त अभ्यास कशा करायचा आहे? फक्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. बघा मित्रांनो, एका चॅप्टरचे म्हणजे युनिटचे मी म्हणतो 15-15 एक्झाम्पल सॉल्व्ह करा. तुम्ही आरामात डोळे झाकून पास होणार, डोळे झाकून. ठीक आहे, आपण हे रेकॉर्डेड कोर्स बनवणार आहे पूर्ण मित्रांनो. त्याचा तुम्हाला पूर्ण कंटेंट एकदम व्यवस्थित तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, घाबरू नका. नेक्स्ट आहे बघा मित्रांनो, आता हे युनिट नंबर 1 वगैरे चालू केलंय. त्याच्या अगोदर काय करतो मित्रांनो मी तुम्हाला आता ठीक आहे, आपण काय करूया? डायरेक्ट युनिट नंबर 1 चालू करूया. बघा मित्रांनो, आय होप सो तुम्हाला हा सगळा कंटेंट कळालेला असेल. ठीक आहे, तुम्हाला हा सगळा कंटेंट कळालेला असेल. कोणते बुक घ्यायचेत, कोणते कोड घ्यायचेत. बघा IS 800-2007, नंतर स्टील टेबल घ्यायचा आहे. ठीक आहे, पुन्हा लोडिंगचे स्नो लोडचा एक तुम्हाला टेबल लागतो. ठीक आहे, ते तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, नंतर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं डुग्गल साहेबांचं एक बुक घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि सर्वात महत्त्वाचं काय? क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस. हे सगळं मटेरियल मी एका PDF मध्ये आपल्या आर इंजिनिअरिंग अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकलेलं आहे. त्याची लिंक तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पण चेक करू शकता. तिथून जा किंवा तुमच्या टेलिग्राममधून सर्च करून जा. आर इंजिनिअरिंग अकॅडमी टाकलं की ते येतं. किंवा बघा मित्रांनो, अजून एक ऑप्शन आहे तुमच्याकडे. बघा आर इंजिनिअरिंग अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. तिथे मी फ्री कंटेंटमध्ये हा सगळा कंटेंट त्या ठिकाणी तुम्हाला देणार आहे. ठीक आहे, नंतर जर तुम्हाला अजूनच काही इश्यू येत असेल, एखादा असा बहादर असू शकतो की ज्याला ॲपही डाउनलोड होत नाही किंवा टेलिग्रामही नकोय, कॉल कर बाबा मला, मी तुझी सेवा करेन, मी तुला पाठवून सगळा कंटेंट.